तर मित्रांनो, तुम्ही जर तुमची आधार सेटिंग म्हणजेच डीबीटी लिंक तुम्ही तुमच्याच मोबाईलने करत असाल आणि तुम्हाला असं या प्रकारचा प्रॉब्लेम येत असेल, तर इथे लिहिलेले आहे फेल्युअर अकाउंट होल्डर नेम इज मिसमॅच सीबीएस. तर अशा प्रकारचा प्रॉब्लेम तुम्हाला येत असेल, म्हणजेच तुमचं आधार कार्डवरचं नाव आणि तुमच्या बँकेचं नाव हे मॅच होत नाही आहे. म्हणजे तुमच्या आधार कार्डवर आणि तुमच्या बँकेच्या नावामध्ये काहीतरी कुठेतरी स्पेलिंग मिस्टेक आहे. म्हणजेच उदाहरणार्थ, जर तुमचं नाव एखादी पवार असेल तर तुमच्या बँकेच्या नावामध्ये PAVAR असं लिहिलेलं असेल आणि तुमच्या आधार कार्डवर PAWAR असं लिहिलेलं असेल. म्हणजे तुमच्या नावामध्ये W आणि V यामध्ये फरक आहे. तर असा मिसमॅच होत असेल, तर त्यामुळे तुमचं आधार सेटिंग हे होत नसेल किंवा आणखी दुसरे काही प्रॉब्लेम असू शकते. तर तुम्हाला तुमच्या आधार कार्डवरचं आणि तुमचं बँकेचं नाव बरोबर आहे की नाही हे तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. आणि तुमचं बरोबर नसेल तर तुम्हाला तुमच्या आधार कार्डवरचं किंवा बँकेच्या नावामध्ये सुधारणा करून घ्यायची आहे. आणि ते सुधारणा झाल्यानंतर तुम्हाला परत एकदा आधार सेटिंग तुमच्या मोबाईलने किंवा बँकेत जाऊन करायची आहे. तर त्यानंतर तुमची आधार सेटिंग हे होऊन जाणार आहे.